मला आज थोडंसं वेगळं वाटतंय व्हिडिओ बनवायला, पण मला समजत नाही मी काय करायला पाहिजे. प्लीज गाईज मला सजेस्ट करा. मी तुम्हाला इथं आता हे घराचं काम सुरू आहे ते दाखवणार आहे. माहिती आहे माझ्या आजीची तब्येत खूप सिरियस आहे, बरी नाही, आणि ह्या गोष्टी करण्याचा योग्य टाईम नाही आहे. पण मी गप्प पण बसू शकत नाही आता. लास्ट टाईम मी काहीच बोलले नाही. लास्ट टाईम येऊन आजीला बघून गेले मी, पण ह्यांची पण कामं काही थांबलेली नाही, सुरूच आहे त्यांची पण कामं. गाईज मी आज तुम्हाला आमचं खरं घर दाखवणार आहे. खरं घर म्हणजे आमचं काही घरच नाही आहे म्हणायचं का. इथून ते ब्लूवालं दिसतंय सुस्वागतम तिथपर्यंत म्हणजे आमची सगळी फॅमिलीची जागा आहे. ओके, पहिल्यांदा हे 2 घरं झाले. आता हे आमचे घरकुल आले, हे दुसऱ्या चुलत्याचं आहे. त्याची एवढी जागा त्यांनी घेतली आणि आम्हाला हे इथून ते एवढी जागा सोडलेली आहे. आता ही लांबीला बघा एवढी आहे. आणि बॅक साईडनं बघा ह्यांनी कशी जागा घेतली. बॅक साईडनं बघा एवढी 6 फूट पण ती जागा नाही आहे. टोटल जागा होती 23.5 फूट. दोघांमध्ये बरोबर आली पाहिजे होती. ही बघा तुम्ही एवढी पण नाही, आणि ही लांबीला एवढी जागा आहे. आम्हाला ह्यांनी शांत बसवले सारखं. आम्हाला तुम्हाला बरोबर आली बस झालं ना. आम्ही बोलायला गेलो की आम्हाला ह्यांनी शांत बस, तुम्हाला बरोबर आली बस झालं ना. बघा तुम्ही फक्त हे बघा वरच्या साईडनं बघा ह्यांनी हे पायऱ्याला एवढी लाईन सोडलेली. ह्यांनी पायऱ्याची पण अर्धी जागा घेतली. इथून एवढे रूम, ही एक एवढी रूम, एवढी त्यांनी जागा घेतलेली आहे. आणि पलीकडच्या साईडची नुसती बोळी सोडली आम्हाला. म्हणजे किती भेदभाव केला ह्यांनी आमच्यासोबत तुम्ही बघू शकता. गाईज मला तुमची हेल्प पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे मी, आणि यांचे विचार काय आहेत माहिती आहे का, यांची मेंटॅलिटी काय. ह्या काय पुरी आहेत, पुरी आहेत, ह्या नांदायला जाणार आहे. तिची माय काय एकटी पडून राहणार आहे. आता मग ह्यांना मुलं आहेत वगैरे वगैरे. हे असं बोलतात की ह्या पोरी असून असं बोलतात, असं वागतात. म्हणजे ह्यांना शोभते का. म्हणजे पोरी आहेत म्हणजे आम्ही गप बसायचं का. गप यांचं चुकीचं जे काय होईल ते बघून घ्यायचं. आता आमचे पप्पा नाही राहिले म्हणजे आमचा काही तर अधिकार राहिला नाही का. जसं की आपल्याला सांगितलेलंच आहे बाबासाहेबांनी की आपल्या हक्कासाठी लढायला. मोप आपलं म्हणजे गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे त्याग करायचा, शांतीचं वगैरे सांगितलेलं आहे. पण प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे ना. आहेत तर तरी म्हणजे काय हे आम्हाला असंच सगळं घेऊन देऊन चालवायला लागलेत का. प्लीज गाईज वी वॉन्ट जस्टिस. हे जास्त ओव्हर होईल आहे, पण गाईज मला प्लीज खरंच तुमची हेल्प पाहिजे. हे आमच्यासोबत बरोबर करत नाही आहेत. अगोदर आम्हाला बोलले तुम्हाला जागा बरोबर आली बस झाली. आम्ही सारखं बोलायला गेलो, आम्हाला शांत केलं. मम्मी पण माझी बोलायला गेली, तिला पण शांत केलं. माझी बहीण तर लहानच आहे, मी तिकडं पुण्याला जॉबला. ह्यांचं एवढं काम होत आलं आणि आत्ता बोलत आहेत की झाली गलती, चूक झाली, राहू द्या आता, जाऊ द्या. जाऊ द्या म्हणजे ह्यांची चूक झाली, मग आम्हाला काय एवढीशी जागा सोडली यांना. आम्ही पोरे आहेत म्हणजे आम्हाला जागा लागणार नाही. म्हणजे अजून यांची अशी मेंटॅलिटी आहे, मुलगा मुलगी, मुली असून असं बोलतात, मुली असून असं करतात. म्हणजे काय, याचा अर्थ काय मला समजत नाही. यांनी आमच्यासोबत एवढं काही बेकार गोष्टी केलेल्या आहेत ते मी सांगणार नाही. पण मला फक्त आम्हाला इक्वल जागा पाहिजे. ह्यांनी जेवढी घेतली तेवढी आम्हाला पलीकडून जागा पाहिजे. यांना आम्हाला इक्वल जागा सोडलेली नाही, बस तेवढंच पाहिजे. मला तुमची हेल्प पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. बाकी मला काही म्हणायचं. मला रात्रभर झोप आली नाही मला. एक तर मी बोलू का नको म्हणून. आजीची एक तर तब्येत बरी नाही आहे, तिला पण म्हणजे सगळे मुलं सारखेच असतील ना, सगळ्याला सारखेच जागा पाहिजे ना. आहेच आधी एवढंसं, मग प्रामाणिकपणे व्यवस्थित घ्यावी ना. ह्यांना मुलगा आहे म्हणजे ही जास्त जागा घेणार, आम्ही मुली आहेत म्हणजे आम्हाला काही लागणार नाही. नंतर ह्यांना डिसाईड केलं आम्ही लग्न करणार, जाणार, ह्यांना काय लागणार आहे जागा म्हणून. प्लीज गाईज प्लीज मला सजेस्ट करा काहीतरी, मी काय करायला पाहिजे आणि काय नाही.